शुगर आहे. ए नमस्कार करा रे. तसं नाही पडल पडल ते फोटो सोडवा व्यवस्थित. तरी ह्याचा आकार लहान आहे. पहिल्या केळीचा घोडा मला जो होता ना त्याच्याविषयी मोठी होती केळी. काय नाही ग बस. काकडे आणलं पाहिजे ते उद्घाटन करायला. हे मी कालच पोतं घातलं होतं याला, कारण काल मला वेळ नव्हता. पडलं एक पडलं के ते काय ते निघालं ना, नाही पडत. खालची केळी बाया गेली असं होतं नाही. हा घोडा पहिला होता तो एवढा मोठा केळ पडायचा. मी पण चहा घेणार. केळीचं हे घड काढल्यानंतर केळ कापतात ना, तर केळ कापल्यानंतर हा जो भाग आहे ना, हा भाग सगळा सोलून काढल्यानंतर आज जो गाभा असतो ना, त्यामध्ये मेडिसिनल व्हॅल्यूज असतात ना, तर ते खाल्ल्यामुळं किंवा त्याचा ज्यूस पिल्यामुळं कोलेस्ट्रॉल कमी येते. कोलेस्ट्रॉल कमी येते. त्यानंतर BP आता तुम्ही काढल्यावर आपण ते करू शकतो. BP रेग्युलर होतो. किडनी स्टोनचा प्रॉब्लेम जातो. त्यानंतर विटॅमिन B6 मिळतं. शुगर रेग्युलेट होते. वजन कमी होतं. म्हणजे वेट लॉस साठी चांगलं आहे. पण 15 दिवस ते महिन्यातून एकदाच घ्यायचं आहे. 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा एवढंच घ्यायचं आहे ते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे होतं किडनीचं डिटॉक्सिफिकेशन होतं. किडनी क्लीन होतं. बरं, आपला फोटो काढला पाहिजे तेवढं करतास तुम्ही गुपचूप. मी आधी हे काढत नव्हतो कधी केळीचं. ते नंतर मला ते म्हणजे सहन व्हायचं नाही यावर कोयता चालवणं, म्हणून मी ते काढत नव्हतो. पण नंतर काय आलं, मागच्या वेळी मी ते असंच ढकलली, पडली केळ, ती उचलून मी त्याच्यात ठेवली, त्या ह्याच्यात आंब्याच्या ह्याच्यात. तर त्याच्यातून परत 2 फुटून आली केळीची झाडं. मग म्हटलं अरे याचा अर्थ ती इथूनच कापली पाहिजे, तिला इथून फुटून येतात चांगली. हे ढकलायचं नाही. आपल्या अंगावर पडतं ते घर पडेल ना. के ते 100% पडणार बघा. आता मी तेच सांगते, पडतच आले. थांब की जरा, आजी मध्ये बोलू नको. मुंग्या आहेत, थांबा. पडायला लागले. तो घड नाही असं कापून घेऊ शकत आपण.
नाही चावणारच मुंग्या म्हणल्यावर मुंग्या असणार इकडे दाखवा एकदा बाबा, इकडे दाखवा की एकदा. आणि वाळू वाया जाते, हे ह्याच्यात सुरक्षित राहतात ना, म्हणून ते तसं केलंय. बाटल्यांमध्ये ठीक आहे ना. त्याचे डाग पडतात. त्याचे डाग पडतात काय तुमच्या याच्यावर कशावर पण पडलं की हा चीक असा लावायचा दाताला. आता ही केळ सोललेली आहे आणि सोलून त्यातून आता मी हे बाहेर काढलेलं आहे. हे वास्तविक कसं आहे ते असं आहे. ही वरची बाजू आहे, खालची बाजू बुंद्याकडची इकडं आहे, मुळाकडची. दिसत नाही तुम्ही. आणि औषधी पार्ट आहे तो हा आहे, वरचा. हा सगळा संपूर्ण. अच्छा. बरं. हाताला थोडंसं मीठ लावून ठेवायचं, म्हणजे काय होतंय, हात काळे होत नाहीत. हे मीठ घ्या. हे बघा, आता मगाशी मी मीठ लावलं नव्हतं त्यामुळे हात काळे झाले. मीठ लावलं असतं तर हात काळे होत नाही आणि हे लवकर जात नाही. चला